खामगांव में कांग्रेस को बड़ा झटका, 11,000 कार्यकर्ताओं ने थामा अजित पवार का दामन। महाराष्ट्र की राजनीति में बड़ा धमाका देखने को मिल रहा है। खामगांव शहर में 12 जून को होने जा रहे एक ऐतिहासिक कार्यक्रम में कांग्रेस को एक और बड़ा झटका लगने जा रहा है। पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा ने अपने समर्थकों के साथ कांग्रेस को अलविदा कहकर अजित पवार के नेतृत्व वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में शामिल होने की घोषणा कर दी। सबसे बड़ी बात यह है कि इस भव्य पार्टी ज्वाइनिंग समारोह में खुद उप मुख्यमंत्री अजित पवार और 9 कैबिनेट मंत्री मौजूद रहेंगे। बताया जा रहा है कि इस कार्यक्रम में कांग्रेस के 11,000 से भी अधिक कार्यकर्ता एक साथ पार्टी छोड़कर राष्ट्रवादी में शामिल होंगे। इस पूरे घटनाक्रम में हर्षवर्धन सपकाळ के जैसे वरिष्ठ कांग्रेस नेताओं की नींद उड़ा दी है, जिन्हें हाल ही में पार्टी का महाराष्ट्र प्रभारी बनाया गया। अब उन्हीं के गृह जिले में कांग्रेस को सबसे बड़ा झटका लग रहा है। पूर्व विधायक दिलीप सानंदा ने पत्रकारों से बातचीत में स्पष्ट किया कि यह निर्णय उन्होंने सोच समझ कर लिया। उन्होंने कहा, मैं केवल खुद के लिए नहीं बल्कि अपने कार्यकर्ताओं और खामगांव की जनता की भलाई के लिए राष्ट्रवादी में शामिल हो रहा हूं। कांग्रेस में रहते हुए विकास कार्य करना असंभव हो गया था। इस ऐतिहासिक कार्यक्रम की तैयारी जोरों पर है और पूरा खामगांव शहर राष्ट्रवादी के रंग में रंगा नजर आ रहा है। यह खबर महाराष्ट्र की राजनीति में एक नई दिशा और कांग्रेस के लिए एक गहरी चिंता की घंटी साबित हो सकती है। बुलढाणा से न्यूज फर्स्ट के लिए वसीम शेख अनवर की रिपोर्ट। 12 जूनला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खामगाव शहरामध्ये मंत्रिमंडळाचे त्यांचे 9 मंत्र्यांसोबत खामगाव शहरामध्ये येत आहेत। अनेक खामगाव मतदारसंघातील 11,000 क्रियाशील सदस्य व जवळपास 25,000 आजी माजी पदाधिकारी, नागरिक, शेतकरी, अजितदादा व सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये 12 जूनला सायंकाळी 5 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर त्यांचा भव्य सोहळा आहे। त्या निमित्तानं खामगाव शहरात तयारी करण्यात आलेली आहे। पूर्ण खामगाव शहर तिरंगामय करण्यात आले। एकेकाळी तुमच्यासोबत असलेले जिल्हा परिषद सदस्य जे आज माजी झाले आहेत, तुम्ही जरी राष्ट्रवादीमध्ये जात असले तरी ते भाजपसोबत जात आहेत का? त्यांची काही मजबुरी असेल। माझा जो कार्यकर्ता आहे तो शरीराने तिकडे असेल परंतु मनानं त्याची तुम्हाला तो माझ्यासोबत आहे। तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकच आहे, एकाच विचारसरणीचे आहे, पण त्या महायुतीसोबत बसण्यात सत्य आहे, विचारसरणी पटते। विचारसरणी दादांची छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, महात्मा गांधी ही विचारसरणी। दादाचा भाजपाला पाठिंबा आहे। ती भाजपाची जी विचारसरणी आहे, जी तत्व आहे, ते दादांनी स्वीकारलेलं नाही। तुम्हाला सर्वांना माहिती आज भव्य दिव्य कार्यक्रम उद्या होतोय, राष्ट्रवादीकडून काही ऑफर आली आहे का? विधान परिषद असेल त्यामध्ये काही तो वारंवार सांगतो ना, ऑफरची गरजच नाही। दादा जौहरी आहे, तो चांगला कार्यकर्ता आहे, त्यांना समजतं खास कोणता आहे, हिरा कोणता आहे। रिझल्ट देणारा जर कोणीही सामान्य कार्यकर्ता असेल, दादा त्याच्या पाठीशी समर्थपणे उभे राहतात। त्याच्या सोबत त्याच्या सुखदुःखामध्ये तन्मन धनानं त्याच्या सोबत राहतात। हा इतिहास आहे। येणाऱ्या आगामी निवडणुका संदर्भात काय रणनीती असेल? महायुतीमध्ये आहे, महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या जाते। जागेच्या वाटपामध्ये जर काही झालं तर अजितदादा जो निर्णय घेतील तो मान्य करू। हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे जबाबदारी द्यायला बुलढाणा जिल्ह्यात त्यांना बरेच कार्यकर्ते सोडून जात आहेत, काय नेमकं कारण आहे त्यामध्ये? विशेष कारण काय? आता तर माझ्यासोबत तर 25,000 कार्यकर्ते, पदाधिकारी आजीबाजी जाणार आहे। आता बघा पुढे मोठ्या प्रमाणात किती लोक जातील। जिल्ह्यामध्ये नव्हे, अकोला, बुलढाणा, वाशिम, विदर्भामध्ये दादांची राष्ट्रवादी ही आम्हाला मजबूत करायची आहे। तसा प्रकारचा वादा, समर्थ, साथ सर्व कार्यकर्त्यांना दादा देतील असा त्यांनी मला शब्द दिला। पक्षश्रेष्ठीचा निर्णय चुकला, हर्षवर्धन सपकाळांना प्रदेशाध्यक्ष असं दिसतं। पक्षश्रेष्ठीबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे। नेत्यांनी जर एखादा निर्णय घेतला तो चुकीचा आहे किंवा बरोबर आहे किंवा चुकीचा आहे हे मी सांगू शकत नाही। आता त्यांनी मध्यंतरी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तुमच्यावर आरोप केले की तुम्ही जाणार नाही, त्यावर तुम्ही सांगू शकता? त्यांनी जे आरोप केलेले आहे ते तथ्यहीन आरोप आहे। इतक्या वर्ष जर माझ्यावर असे आरोप असते तर मी त्या प्रवृत्तीचा असतो
तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने म्हणजे मला 5 वेळा उमेदवारी दिली सर. प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सत्ता होती, जेवढेही मुख्यमंत्री आहेत ते वारंवार खामगाव शहरामध्ये आलेच नाही. राहिला प्रश्न, ते गेल्यानंतर आम्ही त्याला विनवणी केली नाही, थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. हे त्यांचं वक्तव्य अत्यंत चूक व दिशाभूल करतात. ॲडव्होकेट गणेश पाटील वारंवार माझ्या संपर्कात होते. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही सांगा ते विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, तुम्ही म्हणाल ते पद मी देतील. मी त्यांच्याशी बोललो आहे. आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, विदर्भाचे आमचे प्रभारी कुणाल चौधरी, ते अनेक वेळा बोलले. यासह अनेक श्रेष्ठी माझी मनधरणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तुम्ही एकदा कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी तो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्यकर्ता सत्तेमध्ये यावा, तो सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी, लोकांची कामे व्हावी, या दृष्टिकोनातून मी हा पक्ष सोडा करण्याचा मी मानस केला.